देतो। आपण मागचे 12 दिवसापासून गणेश उत्सवाची अत्यंत उत्कृष्ट बंदोबस्त केलेली आहे आणि शेवटी काल आणि आज विसर्जन मिरवणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सर्व या परिसरात चारी रोडला लक्ष्मी रोड, तिलक रोड, केळकर रोड, कुंभेकर रोड, राजघाट ऑफिस चौक, बाबा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्तावर होतो आणि अत्यंत मेहनतीने श्लोकपणे आपण बंदोबस्त केलेले आहे। कोणताही अनुचित घटना न घडता हे सर्व बंदोबस्त पार पाडलेले आहे। सर्व गणेश मंडळांकडून पण एक अत्यंत चांगली प्रतिसाद। गणेश उत्सवचे एक मोठा बंदोबस्त मागचे 12 दिवसापासून सुरू होता आणि शेवटी विसर्जन मिरवणूक 2 दिवसापासून सुरू होता। या सर्व बंदोबस्त अत्यंत शांततेत पार पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी या काममध्ये 2 दिवसापासून तसेच मागचे 12 दिवसापासून तैनात होते। या सर्व उत्कृष्ट कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे। आम्ही त्यांचे अभिनंदन केलेले आहे। त्याचबरोबर विशेष करून शहराचे गणेश भक्त, गणेश मंडळांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे हे सर्व आयोजनमध्ये त्यांना मदत करणारे अधिकारी, त्यांचे पदाधिकारी यांचे यामध्ये मोठा एक सहभाग पोलीस दलाला लाभला होता आणि त्यांचे सहकार्याने आणि त्यांच्यासोबत समन्वयाने या सर्व आयोजन शांततेत पार पाडलेले आहे। याचबरोबर प्रशासनाचे इतर विभाग, विशेष करून महानगरपालिका विभाग यांचे एक इम्पॉर्टंट एक सहभाग या सर्व आयोजनामध्ये होता। त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत सहभागी होते आणि शेवटी सर्व प्रकारचे हे जे आयोजन होते हे शांततेत आणि उत्साहात पार पडलेले आहे। मी पुणेकर शहरचे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो। त्यांचे जे प्रेम आणि विश्वास पुणे शहर पोलीस दलाला आणि प्रशासनाला लाभलेले आहे, खरोखर अत्यंत हे आनंदाची क्षण आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास त्यांचे पुणे शहर पोलीस दलाला पुढच्या काळात पण राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे। मी सुरुवातीपासून म्हणत होतो की यामध्ये वेळ किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्त्वाची नसतात। यामध्ये सर्वांचे उत्साहात या सर्व आयोजन पार पाडायला पाहिजे। आम्ही सुरुवातीला पण म्हटलो होतो हे सर्व आयोजन जे मधला काळात जे काही एक डिस्प्यूट सारखी स्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये काही मंडळांचे विरुद्ध काही आक्षेप होता, ते आम्ही समन्वयाने त्या विषय रिझॉल्व्ह केले होते। ही सर्व करताना मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती आणि अशा कोणत्याही प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून झाला पण नव्हता। या मिरवणूकमध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडळांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळाला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ, अशा प्रकारचे जे गैरसमजुती झाला होता ते आम्ही समन्वयाने रिझॉल्व्ह केले होते। विषय 1 तास, 2 तास, 3 तास उशिरा आणि लवकर संपवण्याची विषय नाही आहे। ही चांगल्या रीतीने चांगल्या वातावरणात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे, ही आमच्यासाठी टार्गेट आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावर्षी एक नवीन जे मेट्रो रेल सुरू झाली होती आणि या कोर परिसरात जे कसबा असतील, मंडई असतील, स्वारगेट असतील, तसेच इथे कोर्टचे पुढे शिवाजी टर्मिनल अशा प्रकारचे जे रेल्वे जे स्टेशन्स मेट्रो जे सुरू झाला होता, यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मागचे 12 दिवसात 11 दिवसात या परिसरात येत होते। काल विसर्जन मिरवणुकीमध्ये पण मला नाही वाटते की मी मागच्या वर्षीचे पण क्राऊड बघितले होते, यावर्षी त्याचेपेक्षा भरपूर जास्ती क्राऊड होती आणि त्याचे कारण त्यांनी मेट्रो आणि आम्ही लोकांची फीडबॅक घेतली, ते मेट्रोवरून त्यांना इझी ॲक्सेस मिळाल्यामुळे ते लोक इथे आले होते। हे सर्व आयोजनामध्ये स्टॅम्पीड सारखी कोणताही घटना आणि योग्य क्राऊड मॅनेजमेंट, तसेच कोणताही महिलांचे सुरक्षा, तसेच गणेश भक्तांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत होतो। म्हणून जे आपले काही लोकांचे म्हणणं आहे की उशीर झाली म्हणून अपयश
एकदम नाही, ते आमचे कधीही टार्गेट नव्हता. उत्साहात पार पाडलेली आहे, तीच आमची उद्दिष्ट होती आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल आहोत. एकाच 100% आम्ही सांगितले. मानाची गणपतीने दिलेली वेळ, मानाची आणि महत्त्वाची गणपतीने दिलेली वेळ ऑलमोस्ट त्यांनी पूर्ण केलेली आहे. काही मंडळांना जे उशीर झाली ते त्यांच्यामुळे नाही, काही गर्दी जास्ती असल्यामुळे काही झाली असावी, परंतु तीच एक इश्यू फ्लॅश पॉईंटचे होता की ते लोकांच्यामुळे बाकी लोकांना वेळ कमी मिळते, अशा प्रकारचे काही संभ्रम होता. यावेळी त्यांनी वेळेवर कंप्लीट केले, बाकी लोकांनी पण उत्साहात या मिरवणुकीमध्ये भाग घेतला, म्हणून सगळ्यांनी आनंदात उत्सव साजरा केला. हेच म्हणावं लागेल, हीच खरी गोष्टी आहे. ढोल ताशा पथकांबद्दल काही विषय काही लोकांकडून उपस्थित झालेली आहे आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या, तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंजओव्हर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते. त्याबद्दल पुढचे काळात लोकांसोबत सर्व जे स्टेक होल्डर्स आहे त्यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येईल. परंतु काही लोकांना एखादी ढोल ताशा पथकांकडून काही आपत्तीजनक घटना घडली असावी तर त्याबद्दल पूर्ण ढोल ताशा पथकांचे सर्वांचे विरुद्ध एक काही अशा प्रकारचे भूमिका घेणे उचित होणार नाही. ते पण अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्साहात ते पण प्रॅक्टिस करून हे करत असते. परंतु जशा आपण म्हटले पुढचे काळात यांच्यासाठी काही SOPs आणि गाईडलाईन्स असणे गरजेचे आहे. त्याबद्दल आम्ही आत्ताचपासून त्याबद्दल वर्क करू. ढोल ताशा पथकांबद्दल जे संख्या सुरुवातीला नमूद करण्यात आली होती त्याबद्दल त्यांचे म्हणणं होता की ही प्लॅनिंग त्यांचे भरपूर दिवसापासून ऑलरेडी सुरू होता, म्हणून यावर्षी काही त्यांना सूट असणे आवश्यक आहे. शेवटचे क्षणी ते इन्फोर्स करणे थोडी अडचणीचे होती, म्हणून यावर्षी ते सूट देण्यात आला होता. परंतु यावर्षी जे काही ऑब्झर्वेशन्स आहे त्याबद्दल पुढचे काळात ढोल ताशाविषयी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय त्यांच्याशी समन्वय साधून करण्यात येईल. काही आम्ही सांगितले, काही एखादी ढोल ताशा पथकांचे काही मेंबर्सकडून काही आपत्तीजनक घटना जरी घडली असतील तर त्याबद्दल आपण पूर्ण ढोल ताशाचे सर्व मेंबर्सवर एक आपत्तीजनक किंवा निगेटिव्ह भूमिका घेणे संयुक्तिक होणार नाही. आणि परंपरा ते आहे, परंपराचमध्ये पुढचे काळात पण उत्सव साजरा होईल. परंतु काही SOPs आणि गाईडलाईन्स जे काही आवश्यक आहे ते 100% पुढचे काळात त्याबद्दल आम सहमतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पुढचे काळात करण्यात येईल. आम्ही आपल्याला सांगितले की वेळ 2 तास 3 तास 4 तास प्लस मायनस ही काही विषय नसते. विषय असते की सर्वांचे योग्य प्रमाणे उत्साहात या आयोजनामध्ये त्यांचे सामील ते व्हायला पाहिजे. यावर्षी आम्ही आपल्याला कळवले की मेट्रोचे मुळे ओव्हरऑल क्राऊड फ्री फ्लो होता. क्राऊडची मूव्हमेंट मेट्रोमधून मोठ्या प्रमाणात होता. इनफॅक्ट त्याचे परिणामामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडीचे प्रमाण कमी दिसत होता. परंतु कोर एरिया म्हणजे अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रोड, तिलक रोड, केलकर रोड आणि कुमठेकर रोड तसेच या रस्त्यावर येणारे जे मार्ग होते त्यावर जनसमुदाय अत्यंत मोठ्या प्रमाणात होतात. ज्याच्यामुळे मंडळांना पण पुढे जाण्याची रस्ता द्यावा लागते. त्याच्यामुळे आम्ही पण वाहतुकीचे हे लोकांची गर्दी असल्यामुळे आम्ही पण योग्य प्रमाणे त्याचा संयमनी घेत होतो. याचे काही विशेष मुद्दा आमच्यासाठी हे नाही. मानाची गणपती जास्ती वेळ घेते, इतर मंडळांना वेळ मिळत नाही, याचे जे विषय होता त्यांना समन्वयनी काढून मानाची गणपती वेळेवर निघाली, इतर सर्व मंडळाला योग्य वेळ मिळाली.
आता कॅल्क्युलेट आम्ही केलेले नाही, आपल्याला माहिती आहे 9:30ला सुरू झाले होते जी 9:30 पासून आता कॅल्क्युलेट करा, आम्ही कॅल्क्युलेट केलेले नाही. मिरवणूक आहे आता किती वेळ लागणार आहे या सगळ्याला, कारण शहर स्वच्छ करणं एक ते 2